नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे की आपल्या भारत देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातसुद्धा अतिशय महत्त्वाचं एक पीक म्हणजे कांदा पीक। ते 3-4 हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतातसुद्धा घेतलं जातं। भारतातील काही ठराविक राज्ये त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं। त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश ही राज्य कांदा उत्पादनामध्ये आघाडीवर आहे। देशाच्या 25% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं। नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादन आघाडीवर आहे। महाराष्ट्रातील 37% तर देशातील 10% कांद्याचे उत्पादन हे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये होतं। म्हणून कांदा हे पीक अतिशय महत्त्वाचं आहे। परंतु शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांची एक ओरड असते की जी कांद्याची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी असते। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील कांद्याची उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणं कुठली आहेत, ती कारणं कुठली आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काही सोल्युशन काढता येईल का, याविषयी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। त्याचबरोबर या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा आपण कमेंट करू शकता। आपली एक कमेंट आम्हाला अजून प्रोत्साहित करते की चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी, कांद्याची चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। म्हणून कमेंट आणि लाईक नक्की करा। चला तर मित्रांनो, बघूया भारतातील कांद्याची उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणं। तर कांद्याची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता बऱ्याच गोष्टीवरती अवलंबून असते। मग त्याच्यामध्ये जमिनीची निवड असेल, बियाणे असतील, हंगामानुसार जातींची निवड असेल, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, जमिनीची न्यूट्रिशन तपासणी असेल, त्याचबरोबर पाण्याचं सुद्धा तपासणी करणं गरजेचं असतं। या वातावरणामधील अनेक अचानक होणारे बदल असतील, खरीप हंगामामध्ये पडणारा पाऊस असेल, अति पाऊस असेल किंवा कधीच पडणारा पाऊस असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे कारणं आहेत। त्याच्यामुळं कांद्याची उत्पादकता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये घसरते। तर भारतात वापरल्या जाणाऱ्या ज्या जाती त्या जाती कमी दिवसात तयार होणाऱ्या आहेत, म्हणजेच 90 ते 120 दिवस लागतात। तर युरोप, अमेरिकन देशामध्ये जास्त दिवस असणारे 160 ते 180 दिवसात येणाऱ्या जाती आहेत। म्हणजेच की आपल्या भारतामध्ये ज्या जाती त्या जाती 90 ते 120 दिवसामध्ये तयार होतात। हे सुद्धा एक कारण आहे की कांद्याची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी निघते। त्याचबरोबर भारतात प्रामुख्याने रब्बी हंगामातील कांदा लागवडीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता इतर हंगामापेक्षा अधिक आहे। त्याचप्रमाणे साठवणूक क्षमतासुद्धा रब्बी हंगामात उत्कृष्ट असते। परंतु खरीप हंगामात ढगाळ वातावरण, उष्ण व दमट हवामान, अनियमित पाऊस, तणवर रोग आणि किडींचं प्रादुर्भाव यामुळे खरीप कांद्याची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता लक्षणीयपणे घटते। रांगडा हंगामात वातावरण कांदा वाढीसाठी प्रतिकूल असल्यामुळे कांद्यापेक्षा कांद्याची पात जोमाने वाढते, खाली कांदा पोसत नाही। त्यामुळे 20 ते 30 दिवसाचा कालावधी वाढल्यामुळे मोठ्या आकाराचे जाड मानेचे कांदे होणे, जोड कांदे येणे, कांद्यांना डेंगळा येणे, काढणीनंतर 15 दिवसात कांद्याची काटणी करून ठेवल्यानंतर कांद्यांना मोड येणे इत्यादीमुळे सुद्धा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर हंगामनिहाय ज्या शिफारस केलेल्या आहे त्या सुधारित जातींचा अत्यल्प प्रमाणामध्ये वापर केला जातो। उदाहरणार्थ खरीप हंगामामध्ये फुले समर्थ, बसवंत 780, रांगडा हंगामामध्ये फुले समर्थ, रब्बी N241 यासारख्या ज्या जाती त्या जाती वापरल्या पाहिजे। रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा त्या हंगामानुसार ठरवून दिलेल्या ज्या जाती आहेत त्या जाती, पुन्हा फुरसुंगीसारख्या ज्या जाती त्या जाती वापरल्या गेल्या पाहिजे। याच्यामुळे सुद्धा कांद्याची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होते। चांगल्या पद्धतीचं बियाणं तयार करणं, चांगल्या पद्धतीच्या जाती तयार करणं हे सुद्धा गरजेचं आहे। आणि त्या जे बियाणं आहे ते बियाणं खात्रीशीर भेटत नाही, हा सुद्धा आपल्याकडं उत्पादन कमी असण्याचं एक प्रमुख कारण सुद्धा आहे। मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, अनियमित बीजोत्पादन, हंगामनिहाय जरी वेगवेगळ्या जाती विकसित केल्या आहेत तरी या सर्वांकरता बीज उत्पादनात फक्त रब्बी हंगामातच घ्यावे लागते। म्हणजे खरीप हंगामातील कांद्याचं बी, त्याच्यानंतर रब्बी हंगामातील कांद्याचं बी, रांगडा हंगामातील कांद्याचं बी, पोळ कांद्याचं बी हे सगळं रब्बी हंगामातच तयार करावं लागतं। आणि फुलांचं जे परागीकरण आहे हे केवळ मधमाशामार्फत होतं असतं हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे काय होतं, जर 1.5 किलोमीटर लांबीचं विलगीकरण अंतर जर उपलब्ध न झाल्याने स्थानिक जे बीज उत्पादन आहे त्याच्यामध्ये जैविक विविधता किंवा जी शुद्धता आहे ती शुद्धता मोठ्या प्रमाणामध्ये घटते।
त्याच्यामुळं सुद्धा बियाणामध्ये जी जैविक बीजोत्पादन शुद्धता आहे ती शुद्धता राखली जात नाही. तर हे सुद्धा एक कारण आहे की आपलं जे बियाणं आहे त्या बियाणाचं उत्पादन कमी प्रमाणामध्ये निघतं किंवा बियाणापासून येणारं जे कांद्याचं उत्पादन आहे ते सुद्धा कमी निघतं. त्याचबरोबर कांदा पिकात काढणीपूर्वी किंवा काढणीनंतरच्या ज्या सुधारित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्याकडून अत्यल्प प्रमाणामध्ये वापर केला जातो, त्यामुळे सुद्धा उत्पादन आणि साठवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. बरेच शेतकरी बांधव उत्पादन चांगल्या पद्धतीनं काढतात, परंतु साठवणुकीमध्ये त्यांचा कांदा मोठ्या प्रमाणामध्ये सडतो किंवा त्याची सड होते. त्याच्यामुळे काय होतं की आपण जे नायट्रोजन बेस्ड जे खतं असतील त्या खतांचा किती वापर केलेला आहे हे सुद्धा साठवणुकीमध्ये त्याच्यावरती परिणाम करतं. जर युरियाचा जर जास्त वापर झाला असेल किंवा नायट्रोजनचा जर जास्त वापर झाला असेल तर ते कांदे याच्यामध्ये साठवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सडले जातात आणि त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. 40च्या 40 सडले जातात. यावर्षी जर आपण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर अनियमित बाजारभाव, आपल्याकडे असणारे जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटच्या वेगळ्या पॉलिसी असतील, एक्सपोर्ट इम्पोर्टचे धोरणं असतील, अनियमित लागवड असेल, साठवण करण्याची क्षमता असेल, अनियमित कांदा निर्यात धोरण असेल, ही जी धोरणं ही धोरणं बाजारभावावरती परिणाम करतात. परिणामी जी कांद्याचं जे उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी निघते. शेतकऱ्यांना कमी भाव भेटल्यामुळं शेतकऱ्यांचा कधीकधी जो केलेला खर्च आहे तो खर्चसुद्धा निघत नाही. तर हे सुद्धा एक कारण आहे की कांद्याची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी असते. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे बदलत्या हवामानात उत्पादनावरती होणारा विपरीत परिणाम असेल. आपण बघितलं असेल की यावर्षीच्या खरीप हंगामामधील जे हवामान आहे ते हवामान कांदा पिकासाठी अतिशय घातक ठरलेलं आहे. अचानकपणे येणारा पाऊस असेल, अचानकपणे पडणारं ऊन असेल, या बदलत्या अचानक हवामान बदललं जातं आणि त्याचा विपरीत परिणाम कांदा पिकावरती होत असतो. त्याच्यामुळं कांद्याला पीळ पडणे, कांद्यावरती करप्यासारखे रोग येणे, कांद्यावरती कीड येणे याचा परिणाम होतो. कांदा न पोचणे, कांद्याला डेंगळ येणे यासारखे सुद्धा जे हवामान आहे त्या हवामानाचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावरती होतो. परिणामी उत्पादन कमी निघतं आणि कांद्याची उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होते आणि आपल्या शेतकरी बांधवांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर हे सगळे जे मुद्दे ते मुद्दे जर आपण योग्य पद्धतीनं कांद्याचं जे लागवड आहे ती लागवड करण्याअगोदर किंवा रोप टाकण्याअगोदर जर आपण विचारात घेतले तर आपल्याला नक्कीच शेतकरी बंधूंनी याचा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीनं या पद्धतीनं जर आपण अगोदर विचार करून कांद्याचं जर योग्य पद्धतीनं जर उत्पादन घेतलं तर आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. मित्रांनो, जर या व्हिडिओबद्दल जर काही शंका असतील तर त्या शंका कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मला आपल्या शंकांचं निरसन करता येईल. त्याचबरोबर आपण कुठून कमेंट करता हेही सांगा मित्रांनो. आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन हे बटन दाबा. मित्रांनो, आपले खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान.